दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल संकेत कानडे, कॉन्स्टेबल अभिजित माळकर व कॉन्स्टेबल ऋषिकेश सदामते यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की मिरज मार्केट यार्ड येथे रेकॉर्डवरील आरोपी सुदर्शन यादव, मुनीब भाटकर व दीपक आवळे हे तिघे चोरी केलेले सोने विक्रीकरिता येणार आहेत। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर ठिकाणी सापळा रचून मार्केट यार्ड येथील शेतकरी भवन समोर रोडवर 3 इसम थांबलेले दिसले। सदरचे इसम रेकॉर्डवरील असल्याने त्यांना ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व पथकाने त्यांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारता त्यांची नावे सुदर्शन यादव, राहणार भोसे, तालुका मिरज, जिल्हा सांगली, मुनीब भाटकर वय 19 वर्षे, राहणार आंबा चौक, यशवंतनगर, सांगली, दीपक गंगाप्पा आवळे, गुलाब कॉलनी, सांगली अशी सांगितली। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी त्यांची अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता सुदर्शन यादव यांच्याकडील पिशवीमध्ये सोन्याचे व चांदीचे दागिने व तिघांच्या कब्जात रोख रक्कम मिळून आली। त्यास सदर दागिनेबाबत विचारणा केली असता त्याने सदरचे दागिने हे सांगली कर्नाळ रोड, मंगेश नगर, भारत सूत गिरणी, विजयनगर चौक, विठ्ठलनगर, गांधी हायस्कूल येथून दिवसा व रात्रीच्या वेळी घरफोडी करून चोरी केल्याबाबत कबुली दिली। सदरबाबत विश्रामबाग व संजयनगर पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासले असता सदरील प्रमाणे घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली। लागलीच त्यांच्या कब्जातील सोन्याचे चांदीचे दागिने व रोख रक्कम पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पंचासमक्ष जप्त केले आहे। सदर आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून याचे सदरील यापूर्वी सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर, तासगाव व कराड, जिल्हा सातारा या ठिकाणी मालमत्तेविरुद्धचे व शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत।